तर रामदास तडस यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होतीये। देवेंद्र फडणवीस यांची पुलगाव आणि वर्ध्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास हा रामदास तडस यांनी व्यक्त केलेला आहे। देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे अर्थातच सगळ्यांचे लक्ष आहे। सभास्थळावरनं रामदास तडस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। बघूया। वर्धा लोकसभेचा प्रचार तोपा थंडवणारा अवघा काही तासच राहिले आहे आणि अशातच महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा होणार आहे। पुलगाव तसेच वर्धेत सुद्धा जाहीर सभा होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट रामदास तडस, काय सांगाल? प्रचाराच्या तोपा थंडवणार आहे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा, तुमच्या प्रचारात काय आशा आहे, काय अपेक्षा आहे? आज वर्धा जिल्ह्यात देवेंद्रजीची दोन ठिकाणी प्रचार यात्रा आहे, एक पुलगाव आणि एक वर्धा। आणि एक मतदारामध्ये भारतीय जनता पक्ष आणि युतीचे जे आमचे सहकारी आहे त्यांच्या माध्यमातून हे निवडणूक जास्तीत जास्त मतांना कसे जिंकू या दृष्टीने सारे प्रयत्न चालू आहे। आज पूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला, अत्यंत चांगलं वातावरण या ठिकाणी। काय वाटतं, विजयाचा विश्वास आपल्याला वाटत आहे? मला विजयाचा विश्वास 100% आहे, पण मागच्या विषयापेक्षा जास्त लीडने मी निवडून येईल। नक्कीच हे होते रामदास तडस, मागच्या 2 टर्मपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास त्यांना आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।